माझे मेंटर नेहमी म्हणत असतात की गॅरंटेड रिटर्न देणारे प्रोडक्ट तुम्ही जर खरेदी करत असाल तर एवढं नक्की आहे की तुमची गरिबी ही गॅरंटेड आहे. नमस्कार, मी भुजंगराव शेळके. अनेक लोक फायनान्शियल प्रोडक्ट विकत घेत असताना हे गॅरंटेड रिटर्न देणारे प्रोडक्ट्स विकत घेत असतात. पहा मित्रांनो, हे सगळं जे डिसिजन्स आहे हे सगळं पर्सनल फायनान्स या टॉपिक खाली येतं. तर पर्सनल फायनान्स म्हणजे त्या व्यक्तीची पर्सनली काय गरज आहे काय नाही आहे या सगळ्याचा विचार करून आपल्याला निर्णय घेणं गरजेचं राहतं. इथं असं कुठलाही असं थांबरून नाहीये की हे घेतलंच पाहिजे हे नाही घेऊन चालत नाही वगैरे. एक पॅरामीटर असा आहे की मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाय की तो पॅरामीटर जर लक्षात घेतला तर निर्णय घ्यायला सोपं जातं आणि तो पॅरामीटर आहे महागाई. महागाई जर 7 आणि 8% वाढत असेल आणि जर आपण गॅरंटेड रिटर्न देणारे 5 आणि 6% प्रोडक्ट घेत असेल तर आपली प्रगती फायनान्शियल ग्रोथ होणार नाही. मग करायचं काय तर आपल्याला जे काही प्रोडक्ट जे लॉंग टर्मचा विचार करून घेतो तिथं महागाईपेक्षा 2-5% एक्स्ट्राचे रिटर्न देणारे प्रोडक्ट घ्यायचे आहेत आणि जे वर्ष 6 महिन्याच्या अंतरात आपल्याला पैसे लागतायत असं जर काही तुमचं प्लॅनिंग असेल तर त्याच ठिकाणी हे गॅरंटेड प्रोडक्ट्स विकत घ्यायचे आहेत. तुम्ही अनेक जण पीपीएफ वगैरे घेतात. आता पीपीएफ हा काय प्रोडक्ट चुकीचा नाहीये, पण लॉंग टर्म साठी 15 वर्षाच्या लॉकिंग पिरियडसाठी पैसे तिथे अडकून पडलेला असतात आणि त्या व्यक्तीची गरज भरपूर राहत असते. मग अशा वेळेस त्याची फायनान्शियल ग्रोथ होत नाहीये, गरिबीच राहील अशी ही परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे तुमची गरज काय आहे, अवेलेबल असलेले प्रोडक्ट्स कोणकोणते आहेत ह्याचा सगळ्याचा विचार करून हा निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि या रिलेटेड तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की या नंबरवर संपर्क करा, आम्ही तुम्हाला मदत करू. धन्यवाद.